आज आपण कुरकुरीत बटाटे वडे बनवलेले आहे आणि त्याबरोबर भन्नाट अशी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी पण बनवलेली आहे। बटाटे वडे बनवताना शक्यतो येणारे प्रॉब्लेम म्हणजे वड्यांचे आवरण एकतर कडक होतं नाहीतर खूप जाड होतं, ते कुरकुरीत होत नाही। आज आपण पाहणार आहोत की आवरण खुसखुशीत कसं बनवायचं। जेव्हा बटाट्याची भाजी चविष्ट होते तेव्हा वडे चविष्टच होतात। चला मग तर जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर वडे बनवण्याकरता सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मिक्सी जारमध्ये एक मोठा चमचा धणे घालायचे आहेत। धणे जाडसर वाटून घेतलेले आहेत। अद्रकचे काही तुकडे घालूयात, लसणाच्या काही पाकळ्या घालूयात, हिरवी मिरची घालायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। एक चमचा जिरे घालायचा आहे। हा मसाला जाडसर वाटून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण मसाला वाटून घेतलेला आहे। आता बटाट्याची भाजी बनवूयात। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। एक चमचा जिरे घालायचा आहे। कढीपत्ता घालूयात। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। एक कांदा घातलेला आहे आणि कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घेणार आहोत। तर या ठिकाणी कांदा परतवून झालेला आहे। वाटलेला मसाला घालूयात। मसाला ही 2 मिनिटांकरता छान परतवून घेऊ। अर्धा चमचा हळद घालायची आहे। या ठिकाणी मी 9 बटाटे उकडलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ घालूयात। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। भाजी छान मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर 5 मिनिटांकरता वाफ काढूया। तर वरतून फोडणी ही तुम्ही बटाट्याला देऊ शकता, पण अशा प्रकारे जर भाजी तुम्ही बनवून घेतली तर बटाट्याची भाजी ही जास्त चविष्ट लागते आणि 5 मिनिटांकरता वाफ काढल्यामुळे सर्व मसाले हे बटाट्यामध्ये छान मिक्स होतात। बटाटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ते थंड करायला ठेवू आणि बटाटे थंड होईपर्यंत आपण चटणी बनवून घ्यायची आहे। चटणी बनवण्याकरता मिक्सी जारमध्ये 1 ते 2 अद्रकचे तुकडे घेतलेले आहे। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेऊया। मिरची घ्यायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। फुटाण्याची डाळ घेऊयात 2 ते 3 चमचे। पुदिना घालायचा आहे आणि अर्धा लिंबू पिळूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा साखर घालूयात आणि कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर आणि पुदिना याची थोडी थोडी देठं घेतली तरी चालेल। तर ह्या ठिकाणी आपली भन्नाट अशी झटपट होणारी चटणी तयार आहे। वडे तळण्याकरता ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा हळद घ्यायची आहे। अर्धा चमचा मिरची पावडर घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडा ओवा घेतलेला आहे। ओवा हातावर चोळून घेतल्यामुळे ओव्याचा स्वाद हा जास्त वाढतो आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी मी विकतचं पीठच वापरलेलं आहे। सम्राट पीठाचा ह्या ठिकाणी मी वापर केलेला आहे। तर ह्या पीठामध्ये मी काहीही घातलेलं नाहीये, सोडा घातलेला नाहीये, तेलाचं मोहनही घातलेलं नाहीये, तरी सुद्धा वडे अगदी खुसखुशीत होतात। जसं हवं तसं पाणी घालून पीठ अगदी व्यवस्थित फेटून घेतलं ना तर वडे अगदी छान आणि कुरकुरीत होतात। पीठ आपण कितपत पातळ केलेलं आहे, जास्त घट्टही पीठ ठेवायचं नाहीये आणि जास्त पातळही करायचं नाही। पीठ जर जास्त दाट ठेवलं तर वडे कुरकुरीत नाही होणार, वड्याचं आवरण आहे हे जाड होईल आणि पीठ जर जास्त पातळ ठेवलं तर वड्यांना पीठ धरलं जाणार नाही आणि वडे फुटतील। आता बटाट्याची भाजी आपण मॅश करून घेऊ। या ठिकाणी वड्यांना लागणारी भाजी तयार आहे। तुम्हाला हवे तसे तुम्ही वडे बनवू शकता। अशा प्रकारे तुम्ही चपटे वडेही बनवू शकता किंवा गोल वडेही बनवू शकता। तर आज मी गोल वडे बनवलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठे किंवा छोटे वडे बनवू शकता। तर ह्या ठिकाणी वडे तयार आहे। आपण तयार केलेल्या पिठामध्ये अशा प्रकारे छान वडे घोळून घ्यायचे। तर या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे। तेल आपण मध्यम गरम करून घेणार आहोत। जर अगदी कडकडीत तेल गरम करून घेतलं तर वडे घातल्या घातल्या करपतील, ते तितके खुसखुशीत बनणार नाही। तर अशा प्रकारे आपण वडे छान घोळून घेतलेले आहे आणि आता वडे सोडूयात। वड्यांना छान लालसर कलर येईपर्यंत मध्यम आचेवर वडे आपण छान तळून घेणार आहोत।
मोठ्या आचेवर वडे तळून घेतले तर वडे पटपट तळले जातील, पण ते कच्चे राहतील आणि खायला तितकीशी मजा येणार नाही. तर अशा प्रकारे आपली वड्यांची पहिली बॅच ही तयार आहे. आणि टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या चाळणीवर तुम्ही वडे ठेवू शकता. तर अशाच पद्धतीने आपण इतर वडेही तळून घेतलेले आहे. वडे अगदी कुरकुरीत झालेले आहे. वड्यांबरोबर खाण्याकरता मी मिरच्याही तळलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत बटाटा वडा आणि चटणी तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे वडे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.